भन्नाट, चवदार, बाहेरून खुसखुशीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे चिकनचे पॅटीस। हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। आज आपण चिकन नूडल्स पॅटीस बनवून घेणार आहोत। चिकन आणि नूडल्स मिक्स असे पॅटीस आपण आता बनवून घेऊया। तर या पॅटीससाठी लागणारं साहित्यही पाहूया आणि त्याची कृतीही त्याचबरोबर आपण पाहून घेऊया। चिकन नूडल्स पॅटीस बनवून घेण्यासाठी आता आपण व्हाईट सॉस बनवून घेऊया। त्यासाठी मी 2 टेबलस्पून इतकं बटर घेतलेलं आहे। बटर वितळून झाल्यानंतर मी 2 टेबलस्पून मैदा घेतलेला आहे। आता तो मैदा त्या बटरवर छान असा परतून घ्यायचा आहे। आता परतलेल्या या बटरमध्ये आणि या बटर आणि या मैद्यामध्ये मी अर्धा कप दूध घालून घेत आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेत आहे। तुम्ही विस्करसुद्धा वापरून घेऊ शकता। आता आम्ही 1 कप चिकन स्टॉक घेतलेला आहे। आपल्याला हे पॅटीस बनवून घेण्यासाठी चिकन लागेल ते मी चिकन आधीच वाफवून घेतलेला आहे आणि त्याचा स्टॉक म्हणजे तो सूप जो असतो तो फेकून न देता मी इथे व्हाईट सॉससाठी वापरलेला आहे। थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळं मिरपूड मी घेतलेली आहे आणि ती एकजीव करून घेत आहे। आता हे मिश्रण एकदम जाडसर म्हणजे अगदी थंड झाल्यानंतर डोसारखं झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता की त्याची कन्सिस्टन्सी होत आलेली आहे। आता थंड झाल्यानंतर हे अजून जाड होईल म्हणून मी गॅस फ्लेम बंद केलेली आहे। आता एका मोठ्या बाउलमध्ये मी 4 उकडलेली बटाटी घेतलेली आहेत आणि ती स्मॅश करून घेत आहे। मी हातांनीच करून घेत आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्याकडे पटॅटो स्मॅशर असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता आणि हाताने करायचं असेल तर नेहमीप्रमाणे आपले हात स्वच्छ धुतलेले असावेत। तर ही छान अशी मी स्मॅश करून घेतलेली आहेत बटाटी। आता यात मी 4 कप एवढं श्रेडेड चिकन मी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धा कप मी हा गाजर असा बारीक कापून घेतलेला आहे। 2 टेबलस्पून मी भोपळी मिरची म्हणजे शिमला मिरची मी कापून घेतलेली आहे। अर्धा कप मी स्प्रिंग अनियन म्हणजे आपले पाती कांदा असतो तो घातलेला आहे आणि 2 टीस्पून एवढं मी बारीक मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। 1 कांदा कापलेला आहे। तर अशा पद्धतीने सगळं मिश्रण मी आता घातलेलं आहे। त्यानंतर मगाशी आपण बनवून ठेवलेला हा व्हाईट सॉस आपण आता ॲड करणार आहोत। आता हे ॲड करून झाल्यानंतर अर्धा टीस्पून आपल्याला इथे पुन्हा काळं मिरपूड घालायची आहे। 1 टीस्पून चिली फ्लेक्स, 1 टीस्पून सोया सॉस, 1 टीस्पून रेड चिली सॉस। आता मीठ आपल्या आवडीनिवडीनुसार घालायचं आहे कारण मगाशी आपण सॉसमध्ये पण मीठ घातलेलं आहे आणि हे सगळ्या वस्तू आपल्याला आता एकजीव करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही स्पॅच्युलाच्या साहाय्याने किंवा एखाद्या चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ शकता, पण हे खूप असल्या कारणाने हे बाहेर पडेल म्हणून मी हातांनीच हे मिक्स करून घेत आहे। पण त्याआधी माझे हात मी स्वच्छ धुतलेले आहेत। आता सगळं मिक्स झालेलं आहे। आता या स्टेजला आपल्याला नूडल्स घालून घ्यायचे आहेत। हे मी हक्का नूडल्स वाफवून घेतलेले आहेत। थोडंसं तेल घालून पाण्यामध्ये थोडंसं तेल घालून हे वाफवून घेतलेले आहेत आणि हे नूडल्ससुद्धा मी याच मिश्रणात छान असे एकजीव करून घेत आहे। हे मिश्रण आपलं रेडी आहे पॅटीस बनवून घेण्यासाठी। आता आपल्या तळहातांना आपण तेल लावून घेऊया आणि याच्यातला छोटा छोटा पोर्शन घेऊन आपण याचे छान असे गोल राऊंड असे पॅटीस बनवून घेऊया। तुम्हाला हवं तर तुम्ही कुठलाही शेप पॅटीसना देऊ शकता आणि तुमच्याकडे तसा साचा असेल तर तुम्ही साच्यातसुद्धा हे पॅटीस बनवू शकता। पण मी नेहमी हातावरच असे पॅटीस बनवत असते। तर हे पॅटीस मी
एक तयार झालेला आहे। अशाच प्रकारे या सगळ्या बॅटरचे मी पॅटीस इथे बनवून घेत आहे। इथे तुम्ही पाहू शकता की आपले सगळे पॅटीस तयार झालेले आहेत। आता हे लगेच फ्राय करायचे नाहीत, यासाठी पुढची प्रोसिजर आहे। तर दुसऱ्या एका छोट्या बाउलमध्ये मी 2 अंडी घेतलेली आहेत आणि त्या अंड्यांबरोबरच 1 कप मी दूध घेणार आहे, 2 टेबलस्पून मी मैदा घेणार आहे आणि अगदी पाव टीस्पून मीठ आणि इथे मी हे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। आता सगळं हे मिक्स करून झाल्यानंतर हे खूप असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे। अगदी मीठ, ते दूध आणि अंडी आणि मैदा असं सगळं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही विस्करसुद्धा वापरून घेऊ शकता। हे छान मिक्स झालेलं आहे मिश्रण। आता आपण हे कोट करून घेणार आहोत। त्या मिश्रणात 1 पॅटीस बुडवलेला आहे मी आणि इथे मी 2 कप ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। त्या ब्रेड क्रम्समध्ये मी कोट करून घेतलेला आहे। पुन्हा एकदा मी त्या लिक्विडमध्ये बुडवून घेत आहे आणि पुन्हा ब्रेड क्रम्स लावून घेत आहे। म्हणजे आपल्याला ही प्रोसेस 2 वेळा करायची आहे। ही जर 2 वेळा केली की पॅटीस मस्त फुलतो, कुरकुरीत होतो आणि अतिशय सुंदर लागतो चवीला। आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून छान कुरकुरीत असे हे पॅटीस होतात। आता अशाच पद्धतीने मी सगळे पॅटीस तयार करून घेत आहे। इथे तुम्ही पाहू शकता की मी सगळे पॅटीस तयार करून घेतलेले आहेत। मी गॅस फ्लेम चालू करून तिथे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता हे पॅटीस आपण फ्राय करून घेणार आहोत। एक एक सोडून घेऊया। याच्यात मावतील एवढेच पॅटीस आपण घालून घेणार आहोत। खूप अशी गर्दी करायची नाही, नाहीतर फिरवताना ते पॅटीस तुटण्याची शक्यता आहे। एक बाजूने पॅटीस शिजलेले आहेत। आता मी ते पॅटीस फिरवून घेत आहे आणि दुसरीही बाजू मी शिजवून घेत आहे। आता इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा हे पॅटीस करून घेऊ शकता। पण असे पॅटीस किंवा काय असं आमच्याकडे मी डीप फ्राय जास्त करून करत नाही, तर शॅलो फ्रायच करून घेते। तर हे पहा, सगळे पॅटीस रेडी झालेले आहेत सर्व करून घेण्यासाठी। तुम्ही पार्टी असेल तेव्हा पण हे पॅटीस बनवून घेऊ शकता। या पॅटीसचा व्हिडिओ तुम्हाला आवडला, ही रेसिपी जर आवडली तर या रेसिपीला, या माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका खमंग व्हिडिओत। तोपर्यंत बाय।